मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जोरदार शक्तीप्रदर्शन करत रमेश कदम यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। 4 दिवसांपूर्वी भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी आता भाजपला पाठिंबा दिलाय। रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणी गेली अनेक वर्ष तुरुंगात होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे। आज देशात सर्वत्र लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण आहे। अशा वेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना साथ देण्याचा आपण तिथे निर्णय घेतलेला आहे। शेवटी राजकारणामध्ये भावनिक होऊन चालत नाही। राजकारणामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावं लागतं, म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर मात्र मी या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे काम करणार आहे। माझं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार आहे आणि येणारी 2024ची विधानसभेची निवडणूक मी स्वतंत्रपणे लढवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।